स्वामी महाराजांची प्रार्थना करून घ्यायची। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री गुरु महाराज की जय। ओम श्री महालक्ष्मी माता की जय। हर हर महादेव। सर्वांना आदेश। श्रद्धा आणि अंधश्रद्धा काय? अनेकदा मी तुम्हा सर्वांना सांगतच आलो आहे, श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय। तरीही लोक इतके अंधश्रद्धेमध्ये अडकून आहेत, ते सुटायचं नावच घेत नाहीत, त्याच्यातनं बाहेर पडायचं नावच घेत नाहीत। मी प्रत्येकाला सांगतोय, बाबांनो, ज्या वेळेस तुम्ही कुठं एखाद्या ठिकाणी मार्गदर्शनाला जाताय, जो कुठला बाबा असेल या कोणी असो, अनेक प्रकारचे बाबा हे आपल्या भारतभरामध्ये झालेले आहेत लोकांना फसवण्यासाठी, आणि लोकही त्याच्यामध्ये फसत आहेत। अनेक लोक फसत आहेत, कारण की लोक इतकी पिडलेली आहेत तर त्यांना डोळ्यासमोर काहीच दिसत नाही आहे। त्यांना फक्त त्यांचा मार्ग कसा खुला होईल याच पद्धतीने लोक पाहत आहेत आणि फसत आहेत। त्याच्यामुळं काही भोंदूबाबांचे मार्ग खुले झालेत पैसे कमवण्याचे। त्याच्यावरच आज मी प्रबोधन करणारे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे। बघा कसं असतं, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट येत राहतात, संकट जात राहतात। प्रत्येक दिवस हा तुमचा वाईटच असेल असं नाही आहे, येणारे दिवस चांगले पण असतात। प्रत्येकाला वाटतं जो पाप करतो, जो धर्मानुसार चालत नाही, जो अधर्म करतो, त्याच्या घरामध्ये कसा काय इतका पैसा, तो कशा गाड्या घोडे घेऊन फिरतो, त्याला का त्रास होत नाही। पण तुम्ही बघायला जाता का तिथे? बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काळोख असतो, हे तुमच्या आमच्या बुद्धीच्या पलीकडे। माझ्याकडे हजारोनी येतात श्रीमंत लोक, करोडोंच्या प्रॉपर्टी आहेत, पण त्याचा काहीही उपयोग नाही। बुडाखाली इतका अंधार आहे, त्यांनी वाकून बघितलं तर त्याला काळोखच दिसतो। मग तुम्ही कसे काय जाणू शकता तो इतका श्रीमंत आहे? नाही। पण कसं असतं, जो वाईट कर्म करतो, जो पाप मार्गाने पैसा कमवतो, बघा हे त्याचं पूर्व पुण्य असतं, म्हणून त्यांनी न काही करता त्याला पैसे मिळायला लागतात। काय मिळायला लागतात? अचानकच एखादा उभा राहतो, जो श्रीमंत होतो, पैसा यायला लागतो, आणि त्याच्या बरोबरीचा असतो, तो कष्ट करूनही त्याला काय मिळत नाही। याला पूर्व प्रारब्ध पूर्व पुण्य असं म्हटलं गेलेलं आहे। कसं असतं, तर त्याचं जे पूर्व पुण्य आहे तो संपवत चालला आहे, ईश्वर त्याला देतोय, आणि त्याच्या हातातनं पाप कर्म होत आहेत, पैसा कमवतोय आणि पापही करतोय। पण ज्यावेळेस बोलतात ना, पुण्य संपतं, मागचं पाप आणि ह्या जन्माचं पाप ज्यावेळेस एकत्रित येतो त्यावेळेस स्फोट होतो आणि त्याचा विनाश होतो। त्यावेळेस त्याला डोळे पुसायला त्याच्या घरातले पण राहत नाही आणि तो स्वतः पण राहत नाही, इतकी त्याची बेकार अवस्था होती। आणि ज्याच्या जीवनामध्ये अनेक संकट येतात, अनेक त्रास होतो, तो धर्मानुसार चालतो, ईश्वराच्या सेवेनुसार चालतो, त्याच्या जीवनात सर्वात जास्त संकट येतात। त्याच्या मागचं कारण आहे, कारण की ईश्वर काय करतो, त्याच्या अनेक जन्मांची जी कर्म आहेत, जी पाप आहेत, याच जन्मात बाबा फेडून घे, पुनरपी तुला या पृथ्वी लोकात मृत्यू लोकात जन्म मिळणार नाही। कारण याच जन्मात इतकी कर्म भोगावी लागतात, इतका त्रास होतो, तुम्ही विचार पण करू शकत नाही। त्याच्यामुळे ईश्वर काय करतो, ह्या जन्माची वाईट कर्म आणि अनेक जन्मांची वाईट कर्म सगळे दोन्ही एकत्रित आणतो आणि ती भोगवून तुम्हाला मोकळं करतो, आणि येणारा पुढचा दिवस तुमचा हास्यमय होतो। हे लोकांना समजत नाही। लोकांना वाटतं असंच का, असंच का? असं नाही बाबा, लक्ष्मी चंचले कोणाकडेच राहत नाही, लक्ष्मी कोणाकडेच राहत नाही। आज तुम्ही 2 कोटी कर्ज काढलं, 2 दिवसात ते संपणार आहे, त्याला वाटा पण तितक्याच आहेत। समजा तुम्हाला 5 कोटी भेटले,
तुम्ही 2 कोटीचा बंगला बांधाल, 2 कोटीची गाडी घ्याल, 2 कोटी उधळून टाकाल आणि नंतर तुमच्याच बंगल्यासमोर तुम्ही चौकीदार म्हणून उभे राहाल. अशी बरीच लोक आहेत, मी पाहिलेली आहेत माझ्या डोळ्यांनी बरं का, माझ्याकडे आलेलीच मार्गदर्शनाला. एका व्यक्तीने 5 कोटी 5 दिवसात उधळले. खरं वाटेल तुम्हाला? 5 कोटी 5 दिवसात उधळले म्हणजे विचार करायची गोष्ट. 5 कोटी कशाला बोलतात? कधी बघितलेच नाही पैसे. जमिनीचा पैसा आला, उधळून टाकला बारमध्ये, बायांच्या अंगावर उधळून टाकला. 5 दिवसात 5 कोटी संपवले व्यक्तीने. आणि तो तिथे सिक्युरिटी गार्डचं आज काम करतोय. बघा, त्या बंगल्याला मेंटेनन्स करायला पण त्याच्याकडे पैसा नाही आहे. त्या गाडीवरती जे मुलसी पॅटर्न कुठला पिक्चर लागतो ना, गवऱ्या थापल्यात स्कॉर्पिओवरती, तसं त्याच्या गाडीवरती गवऱ्या थापल्यात. मग विचार करायची गोष्ट आहे, पैसा आला, लक्ष्मी आली, त्याचा उपयोग पण कसा करायचा याचं नॉलेज पण पाहिजे. ते जर व्याजावर पैसे टाकले असते तर सुखाने जगला असता. आणि मग जर आम्हाला मार्ग नाही भेटला, रस्ता नाही भेटला, जे कुठे 5-10 हजार जवळ साठलेले आहेत तेही आम्ही बाबांना देऊन टाकतो. बाबा माझ्या जीवनात असं झालंय. आता त्याला बाबा काय करणार मला सांगा बरं? जर तुम्ही 5 कोटी 5 दिवसात उधळले, त्याच्यावर काय कोणी करणी केलती का? काय मांत्रिक गोष्टी केलत्या का त्याच्यावरती? नाही. कारण की पैसा आला. मी आज फॉर्च्युनर घेतली तर उद्या मी BMW घेणार, असे लोकांचे विचार झालेले आहेत. गुंठा मंत्री सांगतोय बरं का मी, गुंठा मंत्री बरेच. ज्या ठिकाणी गुंठेला भाव आला त्या ठिकाणी असे कृत्य जास्त चालतात. मग त्याच्यामुळं काय झालं, आम्हाला विचार करायची आमची क्षमता संपली आणि आम्ही पैसे उधळत चाललो आणि भिकेला लागलो. आणि थोडे काय उरले त्याच्यात बाबा लोक फसवायला आले. बाबा लोक फसवत नाही, आम्ही जातो तिथे. काय जातो? आम्ही जातो तिथे आणि बाबाला आमची व्यथा मांडतो बाबासमोर आणि बाबाला सांगतो आमच्या जीवनात असं चालू आहे, असं चालू आहे, असं चालू आहे, असं चालू आहे. मग बाबा बोलेल तुझ्या जीवनात तसं झालं, तसं झालं, तसं झालं. मग तो काय बोलेल? मग एवढी पैशाची मागणी करेल. आणि तीच पैशाची मागणी मग तुम्ही काय करता माहिती आहे का? घरातले अनेक काही दागिने असू या इतर कुठली वस्तू ती विकून तुम्ही बाबाला पैसे देता. अशीच घटना घडली. तुम्ही आता मीडियाला ऐकलं असेल. 24 कोटी बाबाला दिले. किती दिले? 24 कोटी. बाहेर देशात राहत होता, मोठा IT इंजिनियर होता, चांगला पैसा बिसा भरपूर. मुली आजारी होत्या फक्त त्याच्या. काय होत्या? त्या मुली बऱ्या होण्यासाठी एका बाबाकडे गेला. त्याचे शिष्य तर आजूबाजूला असतातच, ते चांडाळ चौकडी. त्यांनी काय केलं? बरोबर फसवलं त्यांना. तुमचा मुलगा बरा होईल, मुलगी बरी होईल, टेन्शन घेऊ नका, अमुक होईल, तमुक होईल, इतका पैसा लागेल. त्यांनी त्या बाहेर देशातलं घर विकलं. 14 का 24 कोटीला काहीतरी असं विकलं आणि त्या बाबाच्या अकाउंटला डायरेक्ट ट्रान्सफर केले. एवढी अंधश्रद्धा. आणि बोलतात माझ्या अंगात शंकर महाराज येत आहेत. काय येत आहेत? शंकर महाराज माझ्या अंगात येत आहेत. मी तुमच्या मुलाबाळांचा आजार बरा करेल. या ब्रह्मांडामध्ये ईश्वर आला तरी तुमचा आजार बरा करू शकत नाही. काय दगडीची पांढरे घे, त्याला डॉक्टरच करावा लागतो. नाही तर समुद्रामधून 14 रत्न निघाले नसते. धन्वंतरी देव आला नसता समुद्रामधून बाहेर, औषध घेऊन बाहेर आला नसता. नाही तर देवांना काय असेच बरे झाले असते सगळे देव. इथंच माणूस फसला जातो. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, ज्यावेळेस तुम्हाला दुखणं असेल, त्रास असेल, शारीरिक त्रास असेल तर तुम्ही डॉक्टर बघा. ते पण त्याच वर्मावरती. ते ताप थंडीवाला डॉक्टर नका बघू. जे दुखतंय त्याच डॉक्टरकडे जा, त्याच सर्जनकडे जा, तरच त्याच्यावर उपचार होतो, अन्यथा होत नाही. तुम्ही लोकल डॉक्टरकडे गेलो तो पण फसवत राहतो. गोळ्या बिस्किटं देतो, इंजेक्शन देतो, तात्पुरतं बरं वाटतं, एक दिवस परत ये रे माझ्या मागं, तोच धंदा चालू राहतो. त्यापेक्षा तुम्ही योग्य ते डॉक्टर बघा. आज तिकडची प्रॉपर्टी विकून इकडचे पण त्यांनी 2 गाळे काय फ्लॅट ते पण विकले, ते पण पैसे दिले शंकर महाराजांना. का शंकर महाराज अंगात येत होते ना. आता शंकर महाराजांनी सांगितलेलं का तू 14 कोटी दे, 24 कोटी दे? तो तर ईश्वर आहे, महादेवाचं स्वरूप आहे. महाराजांचे शिष्य आहेत शंकर महाराज. आपल्या अक्कलकोट स्वामी समर्थांचे शिष्य आहेत शंकर महाराज. सिद्ध योगी झालेले आहेत, महायोगी आहेत ते.
आणि कधीही सिद्धयोगी महायोगी कोणाच्या अंगात येत नसतात. हाच लोकांचा भ्रम आहे. माझ्या अंगात संचार येतो, माझ्या अंगात देव येतो. हे सगळं थोतांड मी अनेक वेळा सांगितलेले. बाबांनो याच्यावर विश्वास ठेवू नका. कोणाच्या अंगात वारी येतात ही सगळी खोटी आहे. ते मानसिक खेळ आहे. काय आहे? त्यांच्या घरात पण सुख शांती मानसिक आत्मिक समाधान राहत नाही. घरातलं सुख शांती निघून जाते. अशा लोकांच्या घरात आजार निर्माण होतो. त्या मुलाबाळांच्या नोकऱ्या निघून जातात. त्या घरामध्ये मृत्यूचा तांडव होतो आणि ती व्यक्ती आजारी पडत राहते ज्याच्या अंगात संचार असतो ना. कारण की खोटी साधुगिरी करतात आणि लोकांना फसवत राहतात. आणि लोक लगेच फिरायला लागले की देवी आली, देवी आली, देव आला, देव आला, पाया पडायला लागतात. आणि जो देव आहे तो तसंच राहतो. त्याच्या पाया तर कोण पडत नाही. जो सर्वसामान्य मनुष्य आहे, ज्याचा मृत्यू आहे, जो इथं भोग भोगायला आलेला आहे या मृत्यू लोकामध्ये, म्हणून याला मृत्यू लोक आणि कर्माचा लोक असं म्हटलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये तुमच्या अंगात देवाचा संचार होऊ शकतो का? कधीच होणार नाही. हा भ्रम आहे. माझ्याकडे बरेच लोक आले, त्यांच्या अंगात पिशच्च निघालं. काय निघालं? किती वर्षापासून बोलतात माझ्या अंगात देवी आहे, देवी. जाऊ 2 चिमटे पाठीत टाकले ना, डायरेक्ट बोलली मी हाडळे. मग सांगायचं कारण कशाला खोटं? नवऱ्याची नोकरी गेली, घरदार बर्बाद झालं, सगळं बर्बाद झाला तो व्यक्ती, माहितीये का? तरी बाई बोलती माझ्या अंगात देवी आहे. पण ती देवी इथंच कळाली. ज्याच्या अंगात देव आहे, कोण बोलतो माझ्या अंगात कानिपनाथ आहे, कोण बोलतो मच्छिंद्रनाथ आहेत, कोण बोलतो आई जगदंबा काळू माता आहे, कोण बोलतो महालक्ष्मी आहे. सगळं खोटं आहे. अहो हजारो वर्ष तप करतायत ऋषीमुनी, अजून त्यांना देव दिसला नाही. आणि आम्ही कधी कधी 2-2, 3 दिवस आंघोळ करत नाही शेतात पाणी भरायला गेल्यावर. तुमच्या अंगात देव येणार आहे काय? कुठल्या जगात जगता? किती माणूस अंधश्रद्धेमध्ये अडकला याचा विचार करा तुम्ही. याच्यामुळे आपल्या हिंदू सनातन धर्मावरचा विश्वास लोकांचा उठत चाललाय. या काही भोंदू लोकांमुळे, काही नीच लोकांमुळे. आणि ती लोक आणखी पटवून देतात, नाही सत्य वारी सत्तेच आहेत, वारी सत्तेच आहेत. इतकी लोक नीच आहेत, विचार करा. अशा लोकांना जेज समोर उभं करायला पाहिजे. आणि जेजची कोडे तुम्ही सोडवा, वकिलाला उभं करा आणि जज समोर उभं करा. त्यांना बोलता जजचे पण लय अडचणी आहेत, ते सोडवा. समोर समोर होऊ दे ना, खरीच अंगात शक्ती येतं तुझ्या, त्यावेळेस शिक्षेच पात्र होणार. पण आपला हिंदू सनातन धर्म, आपल्या भारतभरात अंधश्रद्धाच भरपूर आहे. बोलतात ना ईश्वर कमी पण नाटकं जास्त आहेत. काय आहेत? ईश्वर कमी, नाटकं जास्त आहेत. आणि त्या नाटकांमुळे आज लोक फसत चाललेली आहेत. आज लोक फसत चाललेत. किती लोक फसलेत. आता आपण ठीक आहे बाबा, एखादा लाख रुपये फसला तर एखादा लाख तरी कमी आहे का? मला सांगा, कमवायला किती वेळ जातो? आयुष्य संपतं का नाही माणसाचं, तरी पैसा मिळत नाही हातामध्ये. आणि एवढे कोट्यानी कोटी पैसे देतात बाबांना, आणि ते पण कोणाचा आधार घेऊन? शंकर महाराजांचा आधार घेऊन. शंकर महाराजांचा आधार घेऊन लोकांना फसवता तुम्ही. साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना म्हटलं गेलेलं आहे, महाराजांचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. एवढंच काय, ते स्वामी महाराजांचे शिष्य आहेत. त्यांनी अनेक कार्य केले, अजूनही त्यांचं कार्य चालू आहे. आणि शंकर महाराजांनी जे भांड ओपन केलं, कोणाच्या ना कोणाच्या रूपातनं, त्यांच्याच मुखातनं ज्यावेळेस फसले सगळं. आज ती लोक भाड्याने राहत आहेत बघा. करोडपती व्यक्ती भाड्याने राहतोय. मुंबईचे 2 फ्लॅट विकले, एवढे महागातले, ते पण कोटीचे. तिथं 24 कोटीचा बंगला विकला. नोकरी सगळं, आज इथं नोकरी करतोय, भाड्याने राहत आहे सगळं कुटुंब. ते आजारी आहेत, 2 मुली आजारी. आई बापला असला काही झालं तरी, माझ्या मुली कधी चांगल्या होतील, कधी त्यांना बरं वाटेल. जन्मापासून आतापर्यंत आजारीच आहेत. बाबांना हे भोग असतात. काय असतात? हे भोग असतात पूर्वजन्माचे. या जन्मात तुम्हाला भोगितल्याशिवाय तुम्ही बाहेर पडूच शकत नाही. तुम्ही कुठल्याही बाबाकडे जा, कोण काय बोलतो मी अमुक बरा करतो, कोणीही बरा करू शकत नाही. ठीक आहे, तुमची भूत बाधा पिशाच, तुमच्या घरातली अडचण सुख शांती तेवढ्या पुरतं ठीक आहे अध्यात्म. पण इतकं पण अडकू नका तर तुमचं घरदार बरबाद होईल आणि बाबांचं घर भरलं जाईल आणि तुम्ही वाऱ्यावर जाल, फुटपाथवर राहायची वेळ येईल तुमची. असं का वागावं मला हेच समजत नाही. मग अशाच पद्धतीने देवाच्या नावाखाली, संचाराच्या नावाखाली लोकांकडे आज लुटमार चालू आहे. लोकांची लुटमार चालू आहे. काय मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, लहानपणीची गोष्ट सांगतो. ज्यांच्या अंगामध्ये जे आई जगदंबा
काळूबाई जिथं मांढर देवीला ती शांततेत बिचारी बसलेली आहे, तरी तिच्या नावाखाली संचार आणतात, नाटकं करतात आणि लोकांकडनं 50,000 रुपये उकळतात. ते बोलतात तुझ्या बाजूला चेडा झोपतो, तुझ्या बाजूला चेडा असतो, तो असं काम करतो, तो तसं काम करतो, मग उद्या तुझ्या मुलाचा मृत्यू होईल. तर घाबरून ठेवतात, काही घाबरून ठेवतात. मग 50,000 खर्च येईल तो चेडा काढायला, 1,00,000 रुपये खर्च येईल. माणसं देतात, पैसे देतात, मी बघितले डोळ्यांनी. पैसे देतात, मोकळे होतात देऊन आणि काही फरक पडत नाही. आणि त्यांची एक टोळी असती 4-5 जणांची. काय असती? इकडनं वारा आलं का हे बंद झालं का ते चालू होतं, ते बंद झालं का हे चालू होतं. हे टोळी आहे मोठी. ही बोलतात ना ती चोरांची चड्डी बन्यान गँग टोळी असती ना, तशी ही मोठी गँग आहे. आणि या गँगनी अक्षरशः सर्वसामान्य माणसाला लुटले. आणि सर्वात जास्त आपण बोलतो अडाणी लोक शिकलेले नाही आहेत ते जातात. अरे जे शिकलेले आहेत ते तर सर्वांपेक्षा मूर्ख आहेत. ते सर्वात जास्त बाबा बघतात आणि लुटमारीचा धंदा होतो, लुटून जातात. एक व्यक्ती होता, त्या गावाचं नाव घेणार नाही मी, अक्षरशः श्रीमंत माणूस, त्या वाड्या मोकड्याला जाऊन तिकडे बाबा बघून बर्बाद झाला. पैसा तर काय आला ना, काळी हळद, ती काळी हळद मिळते ना जादू टोण्यासाठी, 21 नखांचा कासव, घुबड, कावळा, काय काय वटवागोळ काय करतील. त्या जंगलामध्ये जाऊन कुठले कुठले पक्षी पकडायचे, एकही पक्षी हातात लागला नाही. त्या बाबाला पैसे गेले, आज तो माणूस भिकेला लागलाय, भिकेला लागलाय. बाबा श्रीमंत झाला. बाबाचे हॉटेल आहेत मोठे मोठे, बाबाचे मोठे मोठे हॉटेल आहेत. आणि आज याची राहायची मोत आहे. आणि बाबाचे 2-2, 3-3 कोटीचं हॉटेल आहे. विचार करा. मग एक आत्मपरीक्षण करायचं, आपण कोणाच्या नादी लागावं किंवा न लागावं, त्यापेक्षा ईश्वराचं नाम घ्या. काय घ्या? तुम्हाला तुमचे स्वतःला कष्ट करायचे, तुम्हाला स्वतःला ईश्वर मिळवायचं आहे. बघा नामामध्ये एवढी ताकद आहे, श्री स्वामी समर्थ नामामध्ये एवढी ताकद आहे, तुम्ही विचार पण करू शकत नाही. तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक जी गोष्ट आज शक्य आहे ती कधी शक्य होईल हे तुम्हाला कळणार पण नाही. नामात एवढी ताकद आहे. पण कोण नामच घ्यायला, आळशी वृत्तीचा माणूस झालाय. काय झालाय? आळस, कंटाळा, गप्पा मारायला त्याला वेळच वेळ आहे, पण देवाचं नाम घ्यायला त्याला वेळ नाही. मी प्रत्येक वेळेस सांगतो, चालता बोलता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री. मी बोलत नाही 24 तास तुमचं नाम होईल, कोणा माझं पण नाही होत. किमान सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास मोठ्याने नाम घ्या. घरामध्ये ऊर्जा निर्माण होते, चैतन्य निर्माण होतं आणि महाराजांचं लक्ष आपल्याकडे राहतं. काय राहतं? न कळत येणारी संकट आपल्यावर येत राहतात. ती येत नाहीत, ती अशीच हत्तीवर जाणार, ते मुंगीवर निघून जातात आणि आपल्या जीवनामध्ये कुठलाही त्रास होत नाही. म्हणून नामात खूप ताकद आहे. तसंच आपल्या ऋषीमुनींनी दिव्य ग्रंथ आपल्यासाठी लिहिलेलेच आहेत. भागवत आहे, भगवद्गीता आहे, नवनाथ भक्तिसार आहे, गुरुचरित्र आहे, मल्हारी महात्मे, दुर्गा सप्तशती आहे, शिवलीला अमृत आहे. अनेक ग्रंथ आहेत, अनेक ग्रंथ आहेत. हे दिव्य ग्रंथ यांची जर सेवा केली तुम्ही, नुसता नवनाथ भक्तिसार गुरुचरित्र जर घरात आणून ठेवला, त्याला रोज अगरबत्ती एक फूल वाहिलं, तर साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा केल्यासारखी आहे. काय? रोज एक अध्याय वाचला तरीही किती सुंदर आहे. येणारी संकट आपल्या जीवनात येत नाही, अशीच निघून जातात. रोज एक अध्याय त्या घरात वाचला तरी. तसा नवनाथ भक्तिसार मधला तरी रोज एक अध्याय तुम्ही तरी घरात बसून वाचला तरी येणारी संकट आपल्या जीवनात येत नाही, अशीच निघून जातात. अहो दुर्गा सप्तशतीमधला 4था अध्याय इतका पॉवरफुल आहे ना, तुम्ही विचार पण करू शकत नाही. दुर्गा सप्तशती सगळ्यांना माहिती आहे, आदिशक्तीचा जो ग्रंथ आहे 13 अध्यायचा, त्याच्यातला नुसता 4था अध्याय वाचला तरी कोणाचे तंत्रमंत्र आपल्या अंगावर चालत नाहीत. तुमच्या पूर्वांचा दोष कमी होतो, एवढी ताकद आहे त्याचा होतो. एखाद्या मुलामुलींचे लग्न जमत नसतील तरी 4था अध्याय वाचला तरी लग्न जमली जातात, एवढी ताकद आहे. पण आम्ही मनापासून श्रद्धेने वाचतच नाही. अरे काय वाचून काय होणार आहे? काही माणसाच्या मनातच पहिला विकल्प येतो, मग त्याच्यात फरक जाणवणार आहे का? नाहीच होणार. पहिल्यांदाच जर तुमची बुद्धी निगेटिव्ह झाली ना, तर कुठलंच काम सुरळीत होत नाही. पॉझिटिव्ह बुद्धी ठेवा, सात्विक ठेवा. बघा सगळी कामं मार्गाला लागतात. पहिलेच सकाळी उठल्या उठल्या कधी पण देवदर्शन करावं. काही लोक बघा मी पाहतोय नित्यनेमाने मठात याचं पहिलं दर्शन घेतात, मग त्यांच्या कामाला सुरुवात करतात. बरीच लोक आहेत अशी. पहिले येणार महाराजांना दर्शन घेणार, महाराजांना प्रार्थना, महाराज
मी माझ्या कामावर चाललोय, लक्ष असू द्या. काय बोलतात? फक्त एवढंच बोला, महाराज तुमची दयादृष्टी असू द्या. दर्शन घेऊन महाराजांचं मुख बघून तरच पुढं निघतात, तसे निघतच नाही आणि त्यांचं काम पण सुरळीत होतं. एवढी महाराजांची कृपादृष्टी होती. बरीच लोक आहेत अशी. म्हणून मी परत बाबांना कशाला त्या भोंदू बाबांच्या नादी लागता? काय आहे त्यांच्यामध्ये? पैसा निघून गेला, सगळं निघून गेला, आता केस लावली कोर्टामध्ये. आता ती केस किती दिवस चालेल त्याची गॅरंटी नाही. बरोबर आहे का नाही? कोर्ट म्हणजे विचित्र असते, ते लवकर कधी त्याचा निर्णय होतच नाही. उलट जो चोर असतो ना, तो रेटून आणखी खोटा बोलतो. पैसे घेऊन पण इतके नीच वृत्तीचे लोक आहेत, गरिबाचे पैसे घेऊन पण देत नाही. बघा, लक्षात ठेवा, त्यांना जन्मजन्मी नरकाचे धनी होतात आणि ह्यांना संडाच्या टाकीत पडावं लागेल किडा म्हणून. हे आपल्या ग्रंथपुराणामध्ये लिहिलेलं आहे. फसून कोणाचा पैसा घेतला त्याला कधीही पचत नसतो, त्याला जन्मजन्मी नरक मिळतो आणि त्याला पुनरपी ह्या मृत्यू लोकामध्ये त्याला नाम घ्यायला पण जन्म मिळत नाही. इतकी बेकार अवस्था होते. अशी लोक कधी सुटत नाहीत. तो हालाल होऊन मरणार, कधी सुखी राहणार नाही. मग तो बाबा असू, भगत असू, संत असू, सर्वसामान्य माणूस असू, जो सर्वसामान्य गोरगरिबांना लुटेल तो सडूनच मरेल. ही काय दवडीची पांढरेक आहे? तो काय देवाचा लाडका लागून नाही गेला? संत आहे मग महान संत आहे, तुला काय अधिकार दिला नाही लोकांचे पैसे लुटायला? म्हणून लक्षात ठेवा, अशी लोक कधी सुखी राहत नाही. हे तळतळूनच मरणार, हे जगणार नाही ती लोक. कारण मी प्रत्येक वेळेस सांगत आले, बाबांनो पैशाचा व्यवहार करू नका. आपल्या पंथामध्ये, आपल्या दरबारामध्ये कुठे 1 रुपया घेतला जात नाही. विनामूल्य मार्गदर्शन असतं. लोक विचारतात, महाराज आपली फी किती आहे? फी नाही माझी, मी काही शिक्षक नाही आहे पैसे घेऊन मुलांना शिकवायला. माझं काम आहे विनामूल्य मार्गदर्शन करणे. तुमच्या काय अडीअडचणी असेल त्या मला सांगा, माझ्या झोळीतनं घेऊन जा. पण तुमचा 1 रुपया नको, महाराजांना हिशोब द्यायचा आहे मला. महाराजांनी मला भरपूर दिले, माझं पोट ते माझं सांभाळतायत, कारण की आमचे मालक आहेत. ते कोण आहेत? आमचे मालक आहेत ते, आणि आम्ही चाकर आहोत. मग त्यांच्या नौकराचं काय करायचं ते पाहतील. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मला फी द्यायचा प्रयत्न करू नका. खूप लोक आहेत, महाराज फी किती, फी किती? जर मला एखाद्याला लुटायचं, किती लुटेल मला सांगा? माझ्या हातात आहे. पण मला हिशोब कोणाला द्यायचा आहे? तिथं बसलेत त्यांना हिशोब द्यायचा आहे. ते क्षणोक्षणी माझ्याकडे लक्ष असते त्यांचं. आमचा बापच चोर नाही तर मुलगा चोर कुठून होणार? बाप म्हणजे गुरु. कोण? आई म्हणजे गुरु. आमचे गुरुच कधी कोणाची चोरी केली नाही, कोणाकडे 1 रुपया घेतला नाही. त्यांचे शिष्य कधी पैसे घेतील का? कधीच नाही. म्हणून गुरूंचा जो शब्द आहे तो आजपर्यंत इथं पाळला जातो, पुढे तेच होणार आणि जन्मजन्मी तेच होणार. सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास. जे गुरु सांगतील त्याचप्रमाणे दरबार चालला जातो, आणि आता तिथं खेळखंडोबा होतो. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून बाबांना अंधश्रद्धेमध्ये अडकू नका. जेवढी अंधश्रद्धा तेवढा तुमचा विनाश. श्रद्धेची भावना जागृत ठेवा. म्हणून या दरबारामध्ये मी अंधश्रद्धेतनं बाहेर काढून श्रद्धेची भावना जागृत करत असतो. म्हणजे अंधकारामधून बाहेर काढून प्रकाशाचा मार्ग तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्हीही मनावर बिंबवा आणि तुमचं जीवन सुंदर करून घ्या. आतापुरतं एवढंच. परत एकदा बोला, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. सर्वांनी स्वामींचं नामस्मरण करायचे. टाळ्यांच्या गजरामध्ये, ते पण मोठ्याने बरं का, आवाज निघायला पाहिजे बाहेर. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ.
सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी स्वामी समर्थ महाराज समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय
नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय सद्गुरु श्री गुरु महाराज की जय ओम श्री महालक्ष्मी माता की जय हर हर महादेव।